डहाणू तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घरफोडीच्या मालिकेचा अखेर पालघर पोलिसांनी छडा लावला असून 2 सराईत घरफोड्या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींकडून तब्बल 14,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून घोलवड, डहाणू आणि वाणगाव पोलीस ठाण्यातील एकूण 7 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्डी येथील रहिवासी 74 वर्षीय सतीश हरिश्चंद्र बर्वे यांच्या बंद घरात 25 ते 26 मार्च दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रिल तोडून प्रवेश केला होता। घरातील कपाटे फोडून सोने, चांदीची नाणी व रोख रक्कम असा सुमारे 1,99,000 रुपयांचा एवज लंपास करण्यात आला होता। या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान डहाणू तालुक्यात अशा प्रकारच्या घरफोडीच्या घटना वाढत असल्याने पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथके तयार करण्यात आली होती। घोलवड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा माग काढला। तपासादरम्यान 33 वर्षीय हसमत अली ताहिर शेख आणि 41 वर्षीय अनवर अली ताहिर शेख या दोघांना अटक करण्यात आली। हे दोघे सध्या नालासोपारा येथे वास्तव्यात असून मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहे। पोलीस चौकशीत आरोपींनी घोलवड, डहाणू आणि वाणगाव परिसरातील अनेक घरफोड्यांची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 7 तोळे सोने, 1 किलो चांदी, 1,01,000 रुपये रोख रक्कम तसेच जाग्वार कंपनीचे महागडे नळ असा एकूण 14,50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे घोलवड पोलीस ठाण्यातील 3, डहाणू पोलीस ठाण्यातील 2 आणि वाणगाव पोलीस ठाण्यातील 2 असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींकडून आणखी काही गुन्ह्याची उकळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर जाधव करीत आहेत। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप कहाळे तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। बंद घरे ही चोरट्यांचे प्रमुख लक्ष ठरत आहेत। नागरिकांनी घर दीर्घकाळ बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणे आणि संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळेच गुन्हे रोखणे अधिक प्रभावी ठरू शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।